घेऊ का मागे सरका ना, नाही येते लोक मागे बसले. प्रांजल थोडं मागे आहे ना पण दादा प्लीज मोबाईल काढ घेऊन. आमचं पूर्ण पाठिंबा आहे महाराष्ट्रातल्या सह्याद्री देवराईच्या इथे जेवढे पण महाराष्ट्राचे सगळे लोक आहेत सगळ्यांच्या वतीनं आमचा मला पूर्णपणे पाठिंबा आहे. कपावन वाचवा, नाशिक वाचवा. कपावन वाचवा, नाशिक वाचवा. साधू आले गेले मेले त्यांनी मला काय अभ्यास नाही पण झाडं गेली तर मात्र फार नाशिकचं नुकसान होईल. त्यामुळे झाडांच्या बाजूला आहे, तुमच्या बाजूला आहे. इथलं एकही झाड तुटता कामा नये. मी जो काही अभ्यास केला, जो काही वाचलं ऐकलं त्याच्यात मला लक्षात असं आलं कामा नये आणि ही सगळी झाडं वाचली पाहिजेत. आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्यांना आपली कशी म्हणायची. त्यामुळे शासन आपलं आहे का इंग्रजांचं राज्य आहे. तर आपल्याला झुडपाची झाडाची आणि झाडांच्या वयाची व्याख्याच अजून माहिती नाही. ही व्याख्या करणं अजून आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जमलेलंच नाही. भारतात जमलं की नाही मला माहिती नाही. पण आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड हा आपल्या देशात फक्त भारत सरकारनेच जास्त तोडलं. याचं दुर्दैव हे आहे ही सगळी झाडं जी सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतात. मोठी पानं असतात ती जास्त कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जास्त ऑक्सिजन देतात. तर वडाचं झाड हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता हे वडाचं झाड आहे 500-600 प्रकारच्या प्रजाती जगतात. आता अशी झाडं तोडली आणि हे शासनाने जरा चुकी केली, चुकून त्याच्यावरती फुल्या मारल्या, माफ नाही. तुम्ही आम्ही ही जरा छोटी छोटी झाडं लावतोय, माफ नाही. झाडाला आणि काशीत कुणी लावलं काय, लेरीसिडिया कुणी लावला काय आणि सुबाबळ कुणी लावली काय, ही यांचीच पाप आहे. आता यांची म्हणजे ही आपलीच माणसं आहेत ना. पण आपल्याच भावाला किंवा याला झाडाच्या बाबतीत माफ नाही कुणीही. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं जिथं म्हणून झाड तुटलं जाईल त्या सगळ्यांना मी सांगतो की झाड तुटू देऊ नका. झाड म्हणजे आपलं आई बाप. आता आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार का. त्यामुळे कोणालाही माफ नाही. कुठे झाड तुटू देता कामा नये. आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचे आणि ते 30-35 वर्षाचं हे केले. आता गिरीश महाजन तुम्ही याचं उत्तर द्या. मला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात. माझे तुमची काही वैयक्तिक दुश्मन नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही. झाडाच्या मुद्दा असा आहे की झाडाच्या तुटताना फक्त तुम्ही असं विधान नका करू. इथं जी ऑर्डर काढली 14 नोव्हेंबरला जिथं 30-35 वर्षाचं अग्रीमेंट तुम्ही इथं टेंडर काढले ते द्यायला निघालं. तर कुठला साधू ग्राम कुठला काय म्हणतात त्याला नाही ते दर 12 वर्षांनी होतं. आता कुंभमेळ्याचं आपल्याला माहीतच नाही हो. पण मला माहित आहे जगात कुठलाही सेलिब्रिटी नाही. जगात एकच सेलिब्रिटी आहे तो झाड आहे. आणि सेलिब्रिटी त्याला म्हणायचं जो जगवतो, जो ऑक्सिजन देतो, जो अन्न पाणी देतो, जो सावली देतो त्यालाच फक्त सेलिब्रिटी म्हणायचं. त्यामुळे नाशिककरांनो मी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही. मी तुमचा माणूस म्हणून तुमच्या बाजूने आलोय. मला चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचंय आणि वाईट माणसं ही जरी आपले नातेवाईक असतील जवळचे मित्र असतील तरी ती वाईटच आहे. त्यांना आपण जगू देणार नाही. झाड तर मरू देणार नाही. एवढंच प्रशासन म्हणतं की आम्ही त्याच्यानंतर आज प्रशासनाने कुठलंही डॉकेट रिलीज न करता सुनावणी घेतली. ही बेकायदेशीर सुनावणी होती, सगळ्यांना मान्य झालेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न विचारले की नेमकं तुम्ही करताय काय, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही फक्त छोटे मोठे झुडपं काढणार आहोत, 10 वर्षाच्या खालचे झाडं काढणार आहोत. त्याच्यानंतर ते पुढे म्हणाले की आम्ही फक्त तेवढंच करणार आहोत आणि साधू संतांची व्यवस्था करण्यासाठी करणार आहोत. त्यानंतर नाशिक मधला एक साधू होते ते म्हणाले की असं नका करू, तुम्ही साधूंची व्यवस्था करा. आणि आज काल आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती कळलं की या ठिकाणी 220 कोटीचं टेंडर निघालेलं आहे आणि या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर माईस म्हणतो ज्याला आपण, मीटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्सेस अँड एक्झिबिशन हे या ठिकाणी तयार करण्यात येतं आहे. तर आमचं एकच म्हणणं होतं की आपण जर सांगितलं शासनाला की आपण हे करा चांगलं आहे, परंतु हे दुसरीकडे शिफ्ट करा आणि या जागा ज्या आहेत या तुम्ही टिकवा. आणि झुडपं आता काल म्हणत होत्या मॅडम, आयुक्त मॅडम की आम्ही ते झुडपं कट करणार आहे. झुडपांवरती निशाणी करू शकतो का आपण? मग झाडांवरती कशाला निशाणी केली? मग पहिले जर फुल्या मारल्या तर झाडांवरती का मारल्या? मग आता झुडपांवरती का आले?
म्हणजे पहिले झाडं, आता झुडपं, आणि झुडपांच्या नावाखाली परत 10 वर्षाच्या आतली झाडं, असा जो काही खेळ चाललेला आहे, तर आमची अशी विनंती होती की आपण या संदर्भात मार्गदर्शन करावं. हिडन अजेंडा अजिबात ठेवता कामा नये. आणि चांगली माणसं ही साधू संत असतात. एका जागेत 10 माणसाची गरज असताना 1000 माणसं आली तर ते साधू संत नाही, ती माणसंच नाही मुळात. तर अशा माणसांनी इथं येऊन नाशिकची वाट लावली आणि नाशिकच्या जे मला नाशिककरांना पूर्ण आव्हान आहे की आता जे लोक आले तशा सगळ्या नाशिककरांनी इथं आलं पाहिजे. इथं गवताची काडी पण तुम्ही उचलून देता कामा नये. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे, हा तुकोबा महाराजांचा अपमान आहे, तुकारामांचा अपमान आहे. तर ह्या सगळ्यांनी जे सांगितले तेवढंच आपण पुढे घेऊन जातोय. आम्हाला फसवू नका, आम्ही तसं फसणार नाही आणि तुम्हाला फसवू देणार नाही, एवढंच नाशिककरांना माझी विनंती आहे. तुम्ही राहा. महाराष्ट्रातल्या सह्याद्री देवळाच्या वतीने मी सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या पर्यावरण प्रेमीच्या वतीने सांगतो की इथलं एकही झाड तुम्ही तुटू देऊ नका. आम्हाला कधी पण बोलवा, आणि रात्री बेरात्री कधी पण यायला तयार आहोत. काय प्रश्न? एक विनंती. करणार आहोत. त्याच्यामध्ये शासनाने कशा प्रकारे आपल्याला फसवण्यात आलेलं आहे, कारण की ही जी जागा आहे ही छोटे झोपं असू दे, मोठे झोपं असू दे, परंतु ही साधूग्रामसाठी नाहीच आहे. इथे साधूंना बसवण्यात येणार नाहीये. इथे माईसचा हब हा इथे होणार आहे. आणि या पद्धतीचं म्हणजे या प्रकारामध्ये जे जे आमच्याकडे कागदपत्र आहे ते कागदपत्र आम्ही इथे PPT प्रेझेंटेशन करणार आहोत, लवकरच हे करणार आहोत, हे मी सरांनाही सांगितलं आहे. आधी लाल फुल्या मारायच्या म्हणजे यमाने येऊन सांगायचं की आता मी उचलणार आहे, तसं हे झाडाला फुल्या मारायच्या, तुला मी आता उचलणार आहे असं झालं. नंतर हिरव्या फुल्या मारलेल्या दिसतात. ठीक आहे, चेष्टासाठी अहो झाड नसेल तर जगात पहिल्यांदा झाड आलं, नंतर राम आला, नंतर कृष्ण आला, नंतर साधू आले, नंतर माणसं काय असेल ते. त्यामुळे झाड पहिल्यांदा राहिलं पाहिजे, नंतर बाकीचे आले काही गेले काही त्यांनी काय फरक पडत नाही. त्यामुळे झाड हे टिकलंच पाहिजे आणि ह्या फुल्या बिल्या मारण्याची चेष्टा परत करू नये. त्यांची काय भावना शासन स्तरावरती आम्हाला मॅच नाही, आता इथून सांगितलं हे मुख्यमंत्र्यांनी कळायला पाहिजे. आता मला ते 10 वेळा या म्हणते, परत एकदा या, परत या. त्या ट्रीटमेंटमध्येच आपली पनिशमेंट असते शासनाचं किंवा कुठल्या यांचं काय असतं ते ट्रीटमेंट हॅलो. तर ते असा मुद्दा आहे की असं काय आहे, आपलेच मुख्यमंत्री आहेत ना, आपलेच सगळे शासन करते आहेत ना, मग त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ह्या जनभावनेला काय माझं कशाला, की नाशिककर एवढे जमले त्यांना काही किंमत आहे का नाही, आणि मी त्यांना सपोर्ट दिला तर पुढे 220 कोटीचं हे टेंडर काढलेलं आहे. आणि आणि 30 years plus 35 एकर सगळे 35 एकरचे झाडं बघा, इथं हे आहे 14 नोव्हेंबरला काढले. 30 years plus 3 वर्ष असं इथं. आता इथं कसं मेळावा होणार आणि कसं नाही. आणि ते असेच म्हणे तुम्ही काय 500 वर्ष जगणार आहात का, तुम्ही काय घेऊन जाणार आहे का. होतच होता ना, हे झाडं अबाधित राहून कुंभमेळा होतच होता ना, मग आता त्या झाडांवर झाला काय? अजून एक माईक होतं ना. तर इथं एवढाच भाग आहे की आधी या नाशिककरांची संपूर्णपणे फसवणूक केलेली आहे. आणि ही फसवणूक होत असताना आपल्याला माहिती आहे, आधी झाडांचं मार्किंग केलं, नंतर जनसुनवाईचं नाटक केलं. जनसुनवाई झाली 24 तारखेला. यांनी ऑलरेडी टेंडर काढलं होतं 14 तारखेला. त्याचं बिडिंग क्लोज केलं होतं 21 तारखेला. झूमवरती त्यांनी ते ऑनलाईन बिडिंग क्लोज केलं. आणि आता 24 तारखेला त्याच्यानंतर जनसुनवाई घेतली. जनसुनवाईत सांगतात 1718 तोडू, कमीत कमी तोडू. ऑलरेडी 35 एकर भुईसपाट केलं जाईल हे तुम्ही टेंडर काढलंय आणि 33 वर्षासाठी दिलेलं आहे ते. म्हणजे आत्ताचा तो सोडाच, यानंतरचा 12 वर्षानंतरचा कुंभमेळा कुठे घेणार आहात. मग तेव्हा भावना, लोकांच्या धार्मिक आस्था या गोष्टींचं काय करणार आहात. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या तपोवनाच्या मध्ये आयुक्त जर आज काल असं म्हणत असतील की आम्ही झाडं काय छोटी झुडपं तोडून आणखीन काय सांगू, त्यांनी आम्ही हे टेंडर रद्द करत आहोत हे जाहीर करावं बस. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलंय की गवताच्या काळीला हात लावताना सुद्धा त्याची विचारपूस करा आणि तसं त्यांना काहीतरी त्याचा मोबदला द्या, मगच गवताची. मला जो इथं नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. मी गेली 10 वर्षापासून येतोय. इथला उद्यान विभाग किती फालतू वागला हे मला 10 वर्षापूर्वीच माहिती आहे. 2016ला आम्ही इथं इतकं काम केलं नाशिकमध्ये आणि अचानक 5000 मुलांना बेलाचा रोपं देऊन आम्ही मिरवणूक काढणार होतो
इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो, बेलाची झाडं वाढली पाहिजेत म्हणून करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता. मला ते दुःख अजून मला माहिती आहे की इथं कसं वागवलं जातं. उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात, झाडं रोपं कशी आणली जातात, फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं, नर्सरी का चांगली करत नाही, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे. पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका. शासनाला विनंती आहे, तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं आहेत ना, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्याला आपली माणसं म्हणायची का? तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार. आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही. नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत. सह्याद्री देवराईतली आमच्या 40 देवराई आहेत, महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे. कुठेही झाड तुटत असलं तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा, त्याचा प्रश्न विचारा. झाड तुटू द्यायचं नाही. आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे. आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत, आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार, आम्ही तुम्हाला जगू देणार नाही. त्यामुळं साधूग्रामसाठी झाडं तुटता कामा नाही. साधू आले गेले आम्हाला काही फरक पडत नाही, पण झाडं आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो. हेच मला सांगायचं. झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे. झाड जाणं हे तुकारामांचा अपमान आहे. झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे. ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातो ना. प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत, सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि 15,000 झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतात. नाही, हे आपण 33 कोटीपासून ऐकत आलोय. त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात 70 वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला. कोणी कुठल्या जागा कशा गेल्या, कोणी कुठल्या पद्धतीने फ्रॉड केले, कोणी काय केले याचा हिशोब. मग त्यात आपल्याला पडायचं नाही. कारण काय, तुम्ही खूप कमवलं म्हणून काय 500 वर्ष जगणार नाही, तुम्ही पण मरणारच आहात. तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते, माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाडं असतात नंतर माणसं असतात. त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे. प्रशासन एक्झिबिशन सेंटर करण्याचा घाट घालतोय अशा स्वरूपाचा दावा पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे. आपल्याला काही कागदपत्र देखील त्यांनी दाखवले. आपलं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे? मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली 14 नोव्हेंबरला टेंडर काढले आणि 33 वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर करणार, तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या. म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तर तुम्ही याची उत्तर द्या. तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका, माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका. सर कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागेचा वापर करावा अशी एक मागणी होते. मागच्या वर्षी कुंभमेळा मागच्या वेळेस इथेच भरलेला होता. आपलं यावर काय मत आहे? कुंभमेळा इतर ठिकाणी भरवावा की इथे काहीतरी सुवर्ण मध्य काढावं, आपली काय भूमिका आहे? मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत, इतकं नाशिकमध्ये जागा आहे, त्या जागेवरती साधूग्राम बांधा. तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा. हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका, माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा. आपल्या कोणाच्याबद्दल काय म्हणणं नाही, पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका. आता आपल्याला काही लोकांनी म्हणाले की मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घ्या किंवा कानावर घाला हे घ्या बैठक. आपण काही मुख्यमंत्र्याला या संदर्भात भेटणार आहात? नाही, आता अजून वेगळं काय सांगायचं. आता हे नाही, इथं मुळात झाडं तुटू द्यायची नाहीत हाच मुद्दा आहे आपल्याला. आपलं बाकी काय म्हणणंच नाही. बाबा झाडं तोडू नका आणि बाकी जे काय तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही. आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नव्हे, जगातली नव्हे, भारतातली कुठलीही झाडं तुटता कामा नाहीत. कारण झाड आहे तर माणूस आहे. झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. नंतर सगळे मनाचे खेळ आहे. आपण रात्री झोपलो, मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, नाहीतर खेळाडू असो, नाहीतर ऍक्टर असो, रात्री झोपल्यावर त्याला ऑक्सिजन लागतो ना, त्याला अन्न लागतं ना. हे कोण देतं? झाड देतं ना. मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही. झाड तुटता कामा नये. झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत, एवढी माफक अपेक्षा. पर्यावरण जागा सुचवलेली होती, ती जागा वेगळ्या ठिकाणी आहे. इथून जर समजा अमृत स्नानाचा किंवा त्याच्यासाठीचे जे मार्ग आहे ते जर ठरवले तर चेंगराचेंगरी होऊ शकते. अशा स्वरूपाचा काय प्रशासनाच्या माध्यमातून लावला जातोय. एकूणच जी पर्यावरण प्रेमी जो पर्याय सुचवतायत तो ते ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही. शासनाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे. कारण काय, चेंगराचेंगरी करून माणसं मारायचं असेल तर असले कुंभमेळे घ्याच कशाला? माणसांना त्रास होणारे कुठलेच मेळे, कुठलेच व्यवहार, कुठलेच जे काही सण असतील काय ते माणसांच्यासाठी असले पाहिजेत ना. माणसं मरण्यासाठी असतंच कामा नये. एवढी सोपी साधी गोष्ट आहे ना. प्रशासनाचं म्हणणं आहे की मागच्या 12 वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी कुंभमेळा झाला होता इथे साधूंचे आखाडे होते आणि 12 वर्षाआधीची म्हणजे 12 वर्षानंतर जी झाडं या ठिकाणी उगवली आहे त्यातली जी मध्ये येत आहेत ती आम्ही तोडू आणि जो लेआउट आहे तोच कायम राहणार आहे आखाड्यांसाठी.
नाही ते पूर्वीचे नियम करता का मुळात एवढी झाडं सावली देतात, या सावलीत उभं राहिले त्याच्यात जातीभेद धर्म बिर्म काय आणू नका. झाडं न तोडता जागा आहे तिथं बांधल्याने काय फरक पडणार आहे, काय पडणार आहे. पण ही झाडं देणारी ही सावली देतात, फळं देतात, ऑक्सिजन देतात, ह्याच्यावर पशु पक्षी राहतात, किडामुंगी राहतात, फुलपाखरं राहतात, ह्यांच्या जीवनाचा विचार नको करायला. त्यामुळे ही साधी गोष्ट आहे, झाड कुठंच तुटता कामा नये. राज्याची भूमिका काय राहणार आहे? आज आपण नाशिकमध्ये आलेला आहात, प्रशासनाची भेट घेणार आहे किंवा समजा जर प्रशासनाने आपलं म्हणणं ऐकलंच नाही तर आपली भूमिका काय राहणार? ऐकणं बिण्याचा मुद्दाच नाही हो. नाशिककर जिवंत आहेत, सगळ्या नाशिककरांनी जागे व्हा, तुम्ही इथं या, तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आलोय. पर्यावरण प्रेमींच्या मागणीसाठी मला त्यांनी सांगितलं असं आहे. तर भारतात जगात कुठेही झाड तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार नाही, एवढीच आपली भूमिका आहे. म्हणावं तेलुगू, म्हणावं तामिळ, मी 12 भाषेत काम केलं, त्यामुळे कुठल्या भाषेत बोलणं नाही. माझे विचार सगळे मराठीत व्यक्त केलेले आहेत, हे तुमच्या चॅनलवाल्यांना पोहोचवा अशी आमची इच्छा आहे. नासिकर जो काम कर रहे हैं पेड़ के लिए, उनको सपोर्ट देने के लिए मैं आया हूँ. मैं मानता हूँ ज्ञानेश्वर महाराज, मैं मानता हूँ तुकाराम महाराज, मैं मानता हूँ शिवाजी महाराज, इन लोगों ने जो बताया है पेड़ के बारे में वही फॉलो करता हूँ. और पेड़ हमारा माँ बाप है, हमारे माँ बाप के ऊपर अगर आप हल्ला करेंगे तो हम सहन नहीं करेंगे. हमको पेड़ बचाना है, हम पेड़ बचेंगे तो हम बचेंगे, इतना सिंपल हमारा कहना. सर आप इसको लेकर सीएम से मुलाकात करने वाले हैं? नहीं, अभी सीएम से और क्या मुलाकात कर रहे हैं, इधर पेड़ नहीं काटने देंगे हम लोग, इतना ही काफी है ना, और क्या मुलाकात करेंगे. ये नासिकर जो कर रहे हैं ना, उनको कानून से जो काम कर रहे हैं उनको अपन सपोर्ट कर रहे हैं. अभी उसको टेक्निकल टीम में या फॉर्म भरना है, ये साइन करना है, वो करना है, इसी के लिए टाइम नहीं है. लेकिन जो अच्छा काम कर रहे हैं उनको हम लोग सपोर्ट कर रहे हैं, इतना पक्का है. सर गिरीश महाजन जी ने ये भी कहा है कि जो भी क्या करेंगे उससे दूसरी जगह पे लागवड करना. नहीं, जो खाली जगह है ना उधर साधुग्राम बनाएंगे तो ज्यादा अच्छा है, लोगों के लिए अच्छा है, पेड़ के लिए अच्छा है. इतना तो गिरीश महाजन समझेंगे ना, इतना तो समझना चाहिए ना. झूठ मत बोलो, लोगों को फंसाओ मत, हिडन एजेंडा मत रखो और शांति से अपना राज्य. सर लोगों को क्या आह्वान करना चाहिए? लोगों को ये कहना चाहता हूँ कि इधर एक ही पेड़ नहीं कटने दो, और ऐसा कुछ होगा तो आप इधर आइए, हम लोग सब सपोर्ट करेंगे. अपन जान दे देंगे लेकिन पेड़ नहीं कटने देंगे. थँक्यू. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.